हॅलो. काल माझ्या मुलाला गोष्ट सांगत होते. कुठली? चिंधीची गोष्ट. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ती गोष्ट माहिती असेल की श्रीकृष्ण असतो तो सांगतो की माझ्या बोटाला कापलंय असं जाऊन सांगा, आणि कुठली बहीण पटकन चिंधी काढून देते ते सांगा, असं म्हणून मग नारदमध्ये जातात. आणि मग सुभद्रा शोधत बसते आणि द्रौपदी मात्र पटकन पदराची चिंधी फाडून देते आणि खूप महाग पितांबर तिने नेसलेलं असतं त्याची चिंधी काढून देते. अशी ती गोष्ट आहे. साधारणपणे गोष्ट सांगणं आता तुम्हाला माझं काम नाही आहे, गोष्टीचा रिलेव्हन्स सांगणं माझं काम आहे. आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत ज्याने इमर्जन्सी थांबवता येईल किंवा इमर्जन्सी निर्माण झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट घरच्या घरी पटापट करता येईल. थोडंसं पाहूयात. पहिली गोष्ट जी सगळ्यांच्या घरात असते ती म्हणजे हळद. सगळ्या भारतीयांची ही कॉमन सवय असते. काही झालं की लाव हळद, काही झालं की लाव हळद, जखम झाली की लाव हळद, भाजलं की लाव हळद, जी अत्यंत बरोबर सवय आहे. हळद अँटीबायोटिकचं काम करते, रक्त थांबवण्याचं काम करते. पण ही हळद वेगळ्या डबीमध्ये काढून ठेवा. मसाल्याच्या डब्यातली हळद लावू नका, कारण मसाल्याच्या डब्यामध्ये आपण जेव्हा फोडणी टाकतो तेव्हा ह्यातला चमचा त्यातला चमचा ह्यात बऱ्याच वेळेला कळतो. लाल तिखटातला चमचा जर कधी हळदीत गेलेला असेल किंवा मसाल्यातला चमचा गेलेला असेल तर ती हळद झोमणार आहे लावल्यानंतर. कृपया एका वेगळ्या डबीमध्ये हळद काढून ठेवा आणि थोडे थोडे दिवसांनी ती हळद बदलत राहा, कारण कुठलीही पावडर स्वरूपातली औषधं इन्क्लुडिंग हळद 6 महिन्यात त्याची एक्सपायरी होते, म्हणजे त्याची इफेक्टिव्हिटी कमी होते. मग ती हळद राहत नाही का असं त्याचा अर्थ होत नाही, त्याची औषधी क्षमता कमी होते. त्यामुळे ती रिप्लेस करायला लागा. दुसरी गोष्ट आहे, छोटी छोटी बँडेड्स घरामध्ये आणून ठेवा. लहान मुलं सारखी धडपडत राहतात, त्यांच्यासाठी फार उपयोगाला पडतात. तिसरी गोष्ट आहे, क्लीन कॉटन घरामध्ये ठेवा. मेडिकेटेड कॉटन शक्यतो विकत आणा. जो आपण वातीसाठी कापूस आणतो तो जखमेतील रक्त थांबवण्यासाठी वापरू नका, कारण तो बरेचदा आपण निवडून आणि मग वाती करतो. बरीचशी धूळ किंवा कॉटन सीड्स तर बिया त्याच्यामध्ये राहिलेल्या असतात आणि ठेवताना बऱ्यापैकी तो असं लूज ठेवला जातो किंवा पुळी बांधून ठेवला जातो, ज्याच्यात धूळ शिरलेली असण्याची शक्यता जास्त आहे. मेडिकेटेड कॉटन हा अत्यंत स्वच्छ मानला जातो आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्याला काही प्रमाणात औषधं लावलेली असतात, त्यामुळे ते पटकन रक्त थांबवण्यासाठी उपयोगी पडतं. रक्त थांबवण्यासाठी काय करायचं? काही नाही करायचं. जर लागलेलं आहे, जास्त प्रमाणात रक्त येत आहे, पहिल्यांदा ती जखम नळाखाली धुवा. धुवूनसुद्धा रक्त थांबत नसेल तर एक मोठा कॉटनचा गोळा घ्या आणि कंटिन्युअस प्रेशर अप्लाय करून 2 मिनटं धरून ठेवा. मध्ये मध्ये उघडून पाहू नका. जे काही रक्त येते ते थांबेल. रक्त गोठण्याची प्रक्रिया साधारण 2 ते 3 मिनटांमध्ये बऱ्यापैकी लहान मुलांची कंट्रोल होते. हे करून बघा. चांगल्या क्वालिटीचा कॉटन, मेडिकेटेड कॉटन घरामध्ये ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे तो भाग गरम करणाऱ्या पट्ट्या, ज्या गुंडाळ्या त्या ब्राऊन कलरच्या मिळतात की नाही, त्या आणायच्या. त्या कशासाठी आणायच्या? बऱ्याचदा खेळता खेळता पाय लचकतो किंवा एल्डरली लोक घरामध्ये असतात, त्यांच्या पायावर सूज चढलेली असते किंवा गुडघे दुखत असतात. अशा वेळेला हे क्रेप बँडेज, ज्याला क्रेप बँडेज म्हटलं जातं, त्या ब्राऊन कलरच्या गुंडाळ्या आहेत, ते बांधल्यानंतर त्या भागाला तात्पुरता रिलीफ मिळण्याचं, आधार मिळण्याचं काम होतं. म्हणून हे 2 इंची क्रेप बँडेज तुमच्या घरामध्ये एक तरी कमीत कमी असलं पाहिजे आणि ते त्याच्या डबीत ठेवा. त्याच्या पिना ज्या सोबत येतात त्या सांभाळून ठेवा, म्हणजे ते तुम्हाला इन पोझिशन होल्ड करता येईल. आणि ते जर वापरलेलं असेल तर ते धुवून वाळवून आणि मग ठेवायला विसरू नका. एकाने वापरलेलं क्रेप बँडेज तसंच दुसऱ्या माणसासाठी नका वापरू. तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे थर्मामीटर. सगळ्या घरांमध्ये थर्मामीटर पाहिजे. ताप आल्यानंतर तो किती जास्त आहे हे पटकन कळलं पाहिजे. म्हणजे मध्ये किती वेळ थांबायचं डॉक्टरांकडे जाईपर्यंत. खरं थांबलं नाही पाहिजे, पण तुम्हाला डॉक्टरांकडे जाईपर्यंत वेळ आहे आणि खूप जास्त ताप चढलाय तर तो किती जास्त आहे आणि तो उतरवण्यासाठी काय उपाय करता येतील, हे वेगवेगळे उपाय असतात तापाच्या स्तरानुसार. म्हणून थर्मामीटर पाहिजे की किती ताप आहे हे मोजण्यासाठी. थर्मामीटरमध्ये समजा आपल्याला कळालं
की खूप जास्त ताप आहे, हाय ग्रेड फीवर आहे, तर तो उतरवण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवणं हा एक खूप कॉमन उपाय झाला. दुसरा अत्यंत जालिम उपाय सांगते. आईस पॅक पाहिजे घरामध्ये. हा आईस पॅक तळहात तळपायाला लावला किंवा अगदी मानेजवळ लावला इन केस ऑफ इमर्जन्सीज, तर ताप खूप पटकन उतरतो. माणूस जो तापाच्या गुंगीमध्ये बडबड करायला लागलेला असतो तो शुद्धीवर येतो. पण हे घरी करत बसायचं नाही, हे रस्त्याने करायचं, डॉक्टरांकडे पोचेपर्यंत मध्ये गाडीमध्ये करण्यासाठी हा उपाय आहे. कारण तुम्हाला पाणी आणि पट्ट्या कॅरी करता येणार नाही आहेत. आईस पॅक खूप इझिली तुम्हाला कॅरी करता येईल. आईस पॅक अजून कशासाठी वापरता येईल? एकतर खूप जास्त रक्तप्रवाह होत असेल तर पुन्हा आईस पॅक दाबून धरल्यानंतर पटकन रक्तप्रवाह थांबतो. हे केल्यानंतर पुन्हा तो आईस पॅक स्वच्छ साबणाच्या पाण्याने धुवून ठेवायला विसरू नका. दुसरा महत्त्वाचा उपयोग आहे वेदना थांबवण्यासाठी. गुडघेदुखीसाठी किंवा काही लचकलेलं आहे, मुरगाळलेलं आहे, तेव्हा हा आईस पॅक त्याच्यावरती धरल्यानंतर बऱ्यापैकी वेदना कमी होतात. हे आईस पॅकचे एवढे उपयोग साधारण घरांमध्ये पुरेसे आहेत. जर डॉक्टरांनी काही स्पेशल इंजेक्शन्स लिहून दिलेली असतील जी थंड स्वरूपातच घ्यायची असतात, तर ती आपल्या घरातल्या फ्रीजपासून डॉक्टरांपर्यंत नेईपर्यंत गार राहावीत म्हणून पण आईस पॅकचा उपयोग केला जातो. अत्यंत बहुउपयोगी असं एक स्टूल आहे, अवश्य आपल्या घरामध्ये पाहिजे. त्याच्यानंतर आणखी कुठली वस्तू पाहिजे तर मोठे बँडेजेस पाहिजे. छोटे छोटे बँडेड आपण ठेवतो, पण ज्या गुंडाळी केलेले बँडेजेस असतात डॉक्टरांकडे असलेली, ती पण घरामध्ये पाहिजे. 2 कारणांसाठी. एक तर छोटी जखम तुम्हाला घरच्या घरी बांधता यावी, सुटल्यानंतर परत तेच बँडेज नाही बांधता येत म्हणून, किंवा आता डॉक्टर अवेलेबल नाही आहेत अशा वेळेला तुम्हाला जखम बांधता यावी म्हणून. आणि दुसरं म्हणजे जर हाताला काही लागलेलं आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे, अशा वेळेला जर आपल्याला शंका आहे की हात फ्रॅक्चर आहे, तर तो सरळ गळ्यामध्ये बांधता यावा याच्यासाठी पण बँडेज उपयोगाला पडणार आहे. समजा बँडेज नाही आहे घरामध्ये आणि तुम्हाला हात गळ्यात बांधायचा आहे, तुमच्या स्कार्फचा अवश्य वापर करा. ते बाहेर जाताना तोंडाला डोक्याला सगळीकडे जाऊन बांधून मुली जातात ना, ते वाले स्कार्फ, ते परफेक्ट लेंथचे असतात. त्याची एक गाठ मानेच्या मागे बांधून मध्ये झोळी जी तयार होते त्याच्यामध्ये तुम्ही हात घालून नेऊ शकताय. आणखी काय पाहिजे घरामध्ये तर एक तापाचं औषध पाहिजे. साधं पॅरासिटामॉल कंटेंट असलेलं औषध ठेवा. तुमच्या डॉक्टरांकडून याची माहिती करून घ्या की हे कधी, किती वेळेला आणि कसं देता येतं. खूप रात्रीतनं मुलाला ताप आला, एकदम पहाटे पहाटे, अशा वेळेला कदाचित डॉक्टर अवेलेबल नसतील, त्यावेळेला हे औषध कामाला येणार आहे. साधी तापाची गोळी पाहिजे. पर्सेसमध्ये जर हल्ली चेक केलं बायकांच्या किंवा पुरुषांच्या वॉलेट्समध्ये, तर खूप प्रकारचे पेन किलर्स त्याच्यामध्ये सापडतील. कृपया हे पेन किलर्स स्वतःसोबत ठेवू नका. हे काय काम करतात, हे का नाही खायचे मनानी, ह्याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ आपण नंतर करूया. पण हे सगळं सामान आत्ता सांगितलेलं आणि एक चांगली स्वच्छ कात्री आणि एक डिसइन्फेक्टंट लिक्विड, हे कुठल्याही कंपनीचं असलं तरीसुद्धा चालेल, पण ते एक्सपायरी डेट चेक करत राहा की ती क्रॉस झालेली नाही आहे ना. एक्सपायरी डेट क्रॉस झालेले लिक्विड्स घरामध्ये ठेवू नका. किंवा नंतर मी ते टाचा धुण्यासाठी वापरेन, मी अमुक कशासाठीही वापरू नका. एक्सपायर झालं की ते फेकून द्यायचं आहे. ते केमिकल आहे, त्याचा वाईट इफेक्ट होणार आहे. जरी त्वचेवर तुम्ही न फाटलेल्या त्वचेवर जरी वरून लावलं तरी त्याचा दुष्परिणाम होणार आहे. कृपया एक्सपायरी डेट गेलेलं डिसइन्फेक्टंट लिक्विड वापरू नका. चांगली कात्री कशासाठी? बँडेज कापण्यासाठी. जर नख उचकलेला आहे आणि तो भाग लटकून अडकून त्रास देतोय तर तो काढण्यासाठी. याच्यासाठी स्टेनलेस स्टीलची चांगल्या क्वालिटीची कात्री आणून ठेवा. तिला धार लावत राहा, अधूनमधून चेक करत राहा गंज लागलेला नाही आहे ना. आणि ही कात्री इतर कुठल्याही कामांसाठी वापरू नका. नाहीतर काही लागलं, कागद कापायचा, घ्या त्यातली कात्री, दुधाची पिशवी कापायची, घे त्यातली कात्री, कारण ती तिथे आहे हे माहिती आहे. हे प्रकार करू नका. वरील सर्व वस्तू ह्या एखाद्या कपाटामध्ये थंड जागी, जिथे फार सूर्यप्रकाश येणार नाही अशा जागी एका बॉक्समध्ये प्लॅस्टिकच्या भरून ठेवा, कारण प्लॅस्टिकची रिॲक्शन कुठल्याही गोष्टीशी होत नाही. हळदीची डब्बी पण यातच ठेवायची आहे.
आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. फर्स्ट एडसाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये आणखी काय उपाय करता हेही सांगा. बाय बाय.